हॅलो. हॅलो. तर पुनश्च एक वार सर्व मान्यवरांचं आणि तमाम क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 2. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळत आहोत. एकीकडे जर पाहिलं तर शिवशंभो संघ फलंदाजी करणार आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली हा संघ. अर्थातच एकीकडे कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्या संघाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता असा शिवशंभो संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्या हॅलो. निश्चितच आपल्या जिवलग मित्राला एक आदरांजली म्हणून त्याच्या नावाने एक संघ आपण या ठिकाणी पाहिला. खरं तर स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्याच नावाने हा संघ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन ठोंबरे अर्थातच चिवा याच्या माध्यमातून या संघाला आपण या ठिकाणी पाहतोय जो या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पहिलं षटक विजयचं पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक कलात्मक स्ट्रोक बैठकी फटकाला गावड्याचा मानस. यावेळेला डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करायची या मानसिकतेनं हे दोनही सलामीवीर खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शिवशंभोच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हा संघ यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि युवा खेळाडूंवरती असणारा जो विश्वास आहे, युवा खेळाडूंच्या असणारे जे कलागुण आहेत, जे कौशल्य आहे, त्या कौशल्य आणि कलागुणाच्या बळावरती हा संघ मात्र चांगली कामगिरी करताना यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धाबा धाव फलकावरती आले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शिवशंभो विरुद्ध स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान. यावेळेला मात्र ऑनसाईडला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर युवा खेळाडूंमध्ये थोडंसं टेम्परामेंटची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर ॲग्रेशन बऱ्याच वेळेला हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच जर पाहिलं तर सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी 2 फलंदाज पाहतोय. अर्थातच विश्वास वैभव आणि विश्वनाथ अर्थातच विश्वा या 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. विश्वनाथ दानवले अर्थातच विश्वा. 4 चेंडू 11 धावा 2 चौकार या इनिंगमध्ये साकारले गेलेत. फलंदाज वैभवच्या बॅटमधून सध्याच्या घडीला विविध संघाच्या माध्यमातून किंबहुना विविध स्पर्धेच्या माध्यमातून वैभवलाही आपण पाहतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपले स्नेही मित्र स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांना भाव
हॅलो. तर पुनश्च एक वार आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्यांची आम्ही जरूर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण काही कारणास्तव खरं तर लाईट या ठिकाणी गेली होती, त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आहेत. परंतु पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 22 धावा धावफलकावरती आल्यात. वैभव सूर्यवंशी 5 चेंडू 17 धावांची बहारदार खेळी त्या फलंदाजांना साकारले आणि या विश्वनाथ दानावले अर्थातच विश्वा यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वैभवनं आडव्या बॅटनं प्रहार केला आहे. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. आणि इथून जर का पाहिलं तर दोनही खेळाडू एकाच एंडला. थोडंसं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि फलंदाज होतोय बाद. विश्वास या ठिकाणी बाद झालेत. थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं दोनही खेळाडूंमध्ये. खरं तर दुसऱ्या धावेसाठी विश्वास पुढे सरसावला होता. आवश्यकता नव्हती अशा प्रकारचा धोका पत्करण्याची. एक चांगली भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये होत असताना मात्र एक चांगली भागीदारी या ठिकाणी दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. परंतु ही भागीदारी या ठिकाणी ब्रेक होते. एक पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावला जातोय. नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 कोणत्या खेळाडूची वर्णी लागते? सचिन ठोंबरे अर्थातच शिवा आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या षटकामध्ये. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 1 षटक 0 धाव 5 धावा आणि एक सांघिक सफलता त्यानं मिळवली आहे. पहिलं षटक अत्यंत महागडं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये दोनही आघाडीचे फलंदाज आक्रमक होत असताना विशेष करून वैभव सूर्यवंशीनं मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला. आणि नवीन बॅटर जॉन पंडित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. चेंडू जर का त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर मोठे आक्रमक खेळी त्याच्याही बॅटमधनं आपण नेहमीच पाहतो. आणि गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज जॉन पंडितचा जर आपण विचार केला तर हा एक असा खेळाडू आहे की जो सातत्यानं खेळाच्या माध्यमातून आपल्याला विविध खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एस्कॉन एव्हिलेटर या कंपनीकडून देखील खेळताना आपण त्याला बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. टेनिसचं क्रिकेट असो, लेदरचं क्रिकेट असो, टर्फ क्रिकेट असो, या सर्वच फॉर्मॅटमध्ये आपण या खेळाडूला निश्चितच पाहिलं आहे. परंतु तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला वैभव सूर्यवंशी. खरं तर इथे हात खुले करावे लागतील. जी सुरुवात मिळाली आहे त्या सुरुवातीमध्ये जर का सातत्य राखायचं असेल, प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यासाठी जर का एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत, त्यामुळे हायवे एंडकडनं होणारी गोलंदाजी अर्थातच उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष फलदायी आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांची सुरुवात आपण पाहतो. यावेळेला मात्र फ्लायटेड चेंडू होता. फलंदाजाला निमंत्रण होतं. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. वैभव सूर्यवंशीवरती दबाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आला होता. अगदी चेंडू हळुवारपणे फेकला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. फ्लाईट जास्त होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूनं शरीराच्या दिशेनं वळण देखील घेतलं आणि हेच कारण होतं की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही आहे. कमालीचा कॅमेरा वर्क. PTC लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आपण विशेष कौतुक करूया. एक वेगळी संकल्पना आज आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळं टेक्निक आज आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू आहे पहा. या प्रकारच्या फटक्याऐवजी रिव्हर्स स्वीप या चेंडूवरती जास्त प्रभावी पाहायला मिळू शकतं. परंतु वारंवार जर पाहिलं तर फलंदाज ऑनसाईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी म्हणजे टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेनं चेंडू येत आहे. ज्यावेळेला शरीराच्या दिशेनं चेंडू येतात त्यावेळेला मात्र त्यावरती ऑनसाईडला प्रहार करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. ओ व्हेरी गुड. आणखीन एक चांगला चेंडू आहे. लगातारचा हा चौथा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. सागर अनुसे एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून या संघामध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं.
बहुतांश वेळेला सलामीवीर फलंदाच्या भूमिकेमध्येही हा खेळाडू आपण पाहतो आणि बऱ्याच वेळेला गोलंदाजी हे त्याचा प्रमुख असतं. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे लाऊड अपील आणि कदाचित मैदान सोडताना पाहायला मिळतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाटही पाहिली नाहीये, मैदान सोडलंय. 5वा चेंडू या ठिकाणी फेकलाय निर्धाव आणि कम्मालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर अनुसे. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं तर आयुष मेहता यानं साईकृपा आर्यन संघासाठी षटक हाताळत असताना मेडन षटक फेकलं होतं. 2 विकेट्सही त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि अगदी त्याच प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला 5 चेंडू फेकलेत, 1 फलंदाज बाद केलाय, कोणत्याही प्रकारची धाव अद्याप दिलेली नाही आहे आणि एका निर्धाव षटकाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला सागर अनुसे या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कुठेतरी जर या ठिकाणी पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे आणि ज्या उद्देशानं जॉनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आणि तो जॉन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच पाहायला मिळतो आणि याचबरोबर निर्धाव षटकाचे होते सांगता. मेडन ओव्हर, आजच्या दिवसातील पहिलं मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम या ठिकाणी मात्र गोलंदाज सागर अनुसेनं केला आहे. एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे. 1 षटक, 1 निर्धाव, 0 धावा आणि 1 फलंदाज बाद. आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं निर्धाव षटक हाताळलंय. काल आयुष मेहता या गोलंदाजानं हा कारनामा केला होता याच मैदानावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला आणि ज्यापैकी 8 चेंडू हे निर्धाव खेळले गेलेत. म्हणजे ज्या 23 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये, पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी त्याच प्रकारची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक, खरं तर हा चेंडू पूर्णतः मिस केला होता फलंदाजानं. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आलेला नाही आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण निश्चितच या ठिकाणी वाट पाहूयात. कदाचित बायचा इशारा, यस, या ठिकाणी बायचा इशारा आलाय. बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. मागील 8 चेंडूंचा जर आपण खेळ पाहिला, 1 फलंदाज गमावला आहे. फक्त एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती आली आहे आणि क्षेत्ररक्षक बाबू वेगानं चेंडूवरती येत आहेत. अगदी क्लीन पिकअप, क्विक रिलीज आपल्याला पाहायला मिळते आणि बऱ्याच कालावधीनंतर तब्बल 9 चेंडूनंतर 1 धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती आल्या 2 गडी बाद 25. पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 19, दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 23. त्यानंतर निर्धाव षटक आलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर आत्तापर्यंत 2 धावा आल्यात आणि या इनिंगमध्ये 4 षटकांची ही इनिंग आहे, 4 षटकांची ही लढत आहे आणि 4 षटकांपैकी जर पाहिलं तर स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती येत आहेत की 10 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. आणखीन एक संधी या ठिकाणी सेकंड अटेम्प्टमध्ये कंप्लीट केला जातोय झेल आणि विजय हा यष्टीरक्षक मात्र कम्मालीचा झेल या ठिकाणी टिपतोय. ज्या विजयनं पहिलं षटक हाताळलं होतं सध्याच्या घडीला तो आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि कम्मालीचा टीम एफर्ट्स अगदी सेकंड अटेम्प्टमध्ये त्यानं हा झेल कंप्लीट केला. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला जातोय शिवशंभो संघाचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सागर अनुसे कमालीची गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजानं 6 चेंडू निर्धाव फेकत असताना वैभव सूर्यवंशी सारख्या फलंदाजाला रोखणं ही किमया मात्र त्यानं केली. आणखीन एक डॉट बॉल. एकूण 4 षटकांमध्ये तब्बल 12 चेंडू निर्धाव फेकले गेलेत विथ विकेट
अशा प्रकारचं चित्र आपण खूप कमी वेळा पाहतो. कमालीची गोलंदाजी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली गेलेली जबरदस्त कामगिरी. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. बॅटिंग कार्ड या ठिकाणी आपण पाहतो. बॅटिंग समरी आपण पाहतोय. वैभव सूर्यवंशी, कॉट सचिन, बोलला सागर अनुसे. 11 चेंडूंचा त्याने सामना केला, 18 धावा. विश्वनाथ दानावले जो रनआउटच्या स्वरूपात थोडंसं मिक्सअप आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडूमध्ये त्याच्याही बॅटमधून 5 धावा आल्या, परंतु त्यानंतर मात्र जॉन पंडित 4 चेंडू 0 धावा. कॉट विजय, बोल सचिन आणि 2 खेळाडू विमू आणि महेश जे नाबाद राहिले. महेश कोणत्याही प्रकारचं धाव त्याच्या बॅटमधून आली नाही आहे. आणि बॉलिंग कार्ड जर आपण पाहिलं तर हे बॉलिंग कार्ड कमालीचं आपल्याला पाहायला मिळतंय. विजय 1 षटक 18 धावा, कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे, परंतु सचिन ठोंबरे 2 षटकं 6 धावा, 1 फलंदाज बाद. आणि सागर अनुसे कमालीची गोलंदाजी 1 षटक 1 निर्धाव 0 धावा आणि 1 फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी. फॉल ऑफ विकेट. पहिला फलंदाज गमावला 23, दुसरा फलंदाज 23, तिसरा फलंदाज 25, 3 गडी बाद. 25 धावा धावफलकावर विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 26 धावांचं एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जुळले जाऊयात. जिथे असणार आहे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. येणारी 4 षटकं आणि विजयासाठी 26 धावांचं टार्गेट. तर नमस्कार आणि पुनश्च एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खेळाचा उत्तरार्धाला या ठिकाणी होते सुरुवात. विजयासाठी लक्ष 26 धावांचं. 25 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. कमालीची गोलंदाजी सागर अनुसेच्या माध्यमातून आणि तो खेळाडू सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला शिवा. अप्रतिम पहिलं सत्र या ठिकाणी पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल जिंकला होता स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं शिवशंभो संघाला. पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाज विश्वनाथ. पहिल्या चेंडूवरती आक्रमक कमालीचा टायमिंग आहे. हेड्स आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग षटकार. अगदी स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. फुलर लेनचा हा चेंडू होता. फ्लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आहे आणि या फुलटॉसवरती फुल टोल वसूल करणारा हा षटकार मात्र आपण सचिन ठोंबरे अर्थातच शिवा संघाचा संघनायक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकं त्यानंही हाताळली. कमालीची गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. अजूनही 20 धावांची आवश्यकता येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. लक्ष फार मोठं नाही आहे आणि या लक्ष्याला जर डिफेंड करायचं असेल
तर मात्र तुम्हाला विकेट्स मिळवावे लागतील. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू हात खुले काढायची संधी. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आल्यात. विजयाच्या दिशेनं जर का तुम्हाला मार्गक्रमण करायचं असेल तर मात्र रेग्युलर इंटरव्हलला तुम्हाला विकेट्स मिळवावे लागतील. या सामन्यामध्ये पूर्णतः मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली या संघाची. आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेनं वळतोय. थोडंसं मानसिक दडपण हे निश्चितच पाहायला मिळतंय गोलंदाज विश्वनाथ याच्यावरती. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल आणि पहिला फलंदाज सचिन ठुंबरे अर्थात शिवा संगनायक कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर थोडासा आक्रमक होताना सचिन ठुंबरे अर्थात शिवा स्वतः कर्णधार आपण या ठिकाणी पाहिला. पण तो नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रुपेश द रन मशीन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे कळंबोली क्रिकेटमध्ये. रुपेश पुजारी एक उंच पुरा फलंदाज. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थ्रू द कव्हर जाण्याचा प्रयत्न. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. दैव बलवत्तर आज सागर अनुसे एका वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये त्यानं विक्रमी गोलंदाजी केली. 1 षटक 1 निर्धाव 0 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची गोलंदाजीमधली कामगिरी राहिली. आणि इथे जर का पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक एज ऑफ द सर्कल होता आणि त्याचा फायदा त्यानं उचलत असताना एकेरी स्वरूपाची धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एकूण 10 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 26 धावांचं लक्ष. आणखीन एक जोरदार प्रहार परंतु प्रॉपरली टाइम्ड नाही आहे. क्षेत्ररक्षकाला मेहनत करावी लागते आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचल करेल फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती येतात. 1 गडी बाद 12 26 धावांचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद 12 ही धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहत आहात. आज मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांना समालोचन पोहोचवू शकत नाही आहे परंतु लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक आमच्या समोर जुळले गेले त्यांच्यासाठी मात्र ही स्पर्धा आपण या ठिकाणी निश्चितच समालोचनाच्या माध्यमातून पाहतोय. आज एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर शेजारीच असणाऱ्या KLE कॉलेजमध्ये एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. त्या परीक्षेचं ते केंद्र आहे आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकारची साऊंड सिस्टम या ठिकाणी नाही आहे परंतु लाईव्हला आपण समालोचन जरूर पोहोचवतोय. एक वेगळी प्रयत्न या ठिकाणी आणि PTCचं देखील आपण विशेष कौतुक करूया. किरणजी दळवी केतनजी दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण विशेष कौतुक करूया की त्यांच्या माध्यमातून किमान लाईव्हच्या प्रेक्षकांना आपण जरूर या ठिकाणी ही समालोचनाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर जोडले गेलोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद 12 बाद होणारा एकमात्र फलंदाज संघाचा संघनायक सचिन ठुंबरे अर्थात शिवा जो बाद झाला आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. यावेळेला मात्र षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा मानस होता. प्रॉपरली टाईम चेंडू झाला नाही आहे
परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धावेंच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना धावा आपण धावफलकावरती पाहतोय 16 धावा. आणखीन एक जोरकस प्रहार. आता फलंदाज मात्र योजनाबद्ध पद्धतीने या पाटलांचा धावांचा पाठलाग करताना हे दोनही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे. योजनाबद्ध पद्धतीने धावांचा पाठलाग केला जातोय. रुपेश पुजारी ज्याचा उल्लेख आपण द रन मशीन म्हणून केला होता, 3 चेंडूंचा त्यानं सामना केला, 5 धावांचं योगदान राहिलं. आणि सागर अनुसे जो आपल्या खेळतोय वैयक्तिक 2 चेंडूंचा सामना करत 2 या धावसंख्येवरती. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. गरज नाही आहे सध्या अशा प्रकारच्या फटक्यांची. सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून धावा किंवा रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याची आवश्यकता काय, हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उपस्थित केला जातोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर गोलंदाजाचं कमबॅक चांगलं राहिलंय, परंतु ज्या धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या कदाचित त्या धावा थोड्याशा कमकुवत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे शिवशंभो संघाची, जर का 35-40 धावा धावफलकावरती असत्या तर मात्र एक वेगळी चुरस आपल्याला मैदानावर जरूर पाहायला मिळाली असते. परंतु इथूनही सामना बनवला जाऊ शकतो, कारण अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. एखादं मेडन षटक जर का या सत्रामध्ये देखील आलं ना, एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं षटक क्रमांक दुसरा, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9च्या सरासरीनं 1 गडी बाद 18 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. उर्वरित समीकरण येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्यांच्या माहितीसाठी चालू सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली तर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान, या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये जर पाहिलं तर शिवशंभो संघानं 25 धावा धावफलकावरती उभारल्या. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर उर्वरित 3 षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. आणि या स्पर्धेतलं पहिलं आजच्या दिवसातील निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम हा सागर अनुसेनं केला, ज्याच्या गोलंदाजाचं पृथक्करण राहिलं 1 षटक 1 मेडन 0 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली. आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, सागर अनुसे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज अभिजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्पेलमधील पहिलं आणि सांघिक 3रं षटक हातात आहेत. आणि यानंतरची होणारी जी लढत आहे, एकीकडे आपण पाहिलं तर संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बॅट बॉईज. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, ऑन साईडला टार्गेट केलं जात आहे. नो मॅन्स लँड, वॅकंट एरियामधून चेंडू फरार, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. सागर अनुसे आज एका वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये निर्धाव षटक फेकलं आणि फलंदाजीमध्ये मात्र संघासाठी महत्वाच्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन बदलता येणारे 11 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. आणखीन एक
सिंगल धाव फलकावरती अंकित या ठिकाणी निश्चितच केली जाते. 21 स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या 23. आणखीन एक चांगला चेडू आहे. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय, ओळखलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. त्याचा फायदा केवळ मिड ऑन क्लिअर करण्याचा माणूस होता आणि सिंगल आली आहे धावफलकावर. 24 धावा आल्यात, अवघ्या 2 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 8चं समीकरण होतं. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्या. त्यावेळेला मात्र संधी निर्माण केली आहे. जॉन चेंडू जज करतायत, विश्व आहेत, माफ करा. झेल सुटलाय आणि 21 स्वरूपाची धावही धावफलकावरती पाहायला मिळते. 25 रन्स ऑन द बोर्ड. द स्कोर्स आर लेवल. धावसंख्येची बरोबरी झाली आणि इथून मात्र रुपेशच्या बॅटमधून विजयी फटका आपल्याला पाहायला मिळणार का? येस, यावेळेला जोरकस प्रहार मिडल ऑफ द बॅट. झेल कंप्लीट होतोय आणि अजूनही वाट पाहावी लागेल समर्थकांना. स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. कमालीचा झेल टिपला गेला. शिवशंभो संघ चुका झाल्यात पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या 2 षटकात 23 धावा आल्यानंतर देखील तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फारशा धावा उभारता आल्या नाही. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आय थिंक फक्त 2 धावा आल्या. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता. ती धाव विजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विजयच्या बॅटमधून येणारी एक धाव संघाला विजय देऊन जाईल. म्हणजे नावारूपानं साजेचा खेळ मैदानावरती होईल का? हो, मिस फिल्डिंग आणि याचबरोबर ही विजयी धाव विजयच्या बॅटमधून आपण पाहतोय. पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय आणि दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक छोटासा ब्रेक, परंतु तत्पूर्वी जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सागर अनुसे. 1 षटक, 1 मेडन, 0 धावा आणि 1 फलंदाज बाद. तर फलंदाजीमध्ये 5 चेंडू आणि नाबाद 8 धावांची खेळी साकारणारा मॅन ऑफ द मॅच.
हॅलो. तर चला, नाणेफेक जिंकणारा संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आय थिंक बॅट बॉईज विरुद्ध संघर्ष असं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर एक विहंगम दृश्य आपण या संपूर्ण मैदानाचं पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली सेक्टर 3च्या मैदानावरती सुरू असणारी ही स्पर्धा, एक दैदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय संभाजी घोरपडे स्मृती चषक 2025. गतवर्षी जर पाहिलं तर आमच्यातून निघून गेले, परंतु त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी मात्र सदैव आमच्या स्मरणामध्ये राहतील. एक अतिशय मनमिळाऊ, हसरं आणि सर्वांना सांभाळून घेणारं, सर्वांना खऱ्या अर्थानं जर प्रेम आणि आदरानं वागणारं असं एक व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय संभाजी घोरपडे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी ही स्वर्गीय संभाजी घोरपडे स्मृती चषक 2025ची स्पर्धा आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता, सर्वांना प्रेमाने आणि आपुलकीनं वागणूक ही त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी ते आदराने वागत असत आणि त्यामुळेच त्यांना संभाजी राजे ही उपाधी देखील आपण पाहिली. संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. सामना क्रमांक 3 काही क्षणातच या ठिकाणी सुरू होईल. आमच्या समेत राष्ट्रभाषा हिंदीचा एक अप्रतिम आवाज राजन सोना देखील आमच्या समेत जुळले गेलेत आणि त्यांच्या वाडीतून मात्र या पुढील सामन्याचं धावतं वर्णन आपण जरूर या ठिकाणी ऐकणार आहोत.